नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, 3 मार्चची सर्वात मोठी अपडेट. बघा, ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते ते फेब्रुवारीचे पैसे आणि मार्च महिना सुरू झालेला आहे, तर मार्च महिन्याचे पैसे आजच तुम्हाला जमा होऊ शकतात. अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नवीन अपडेट आली, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची मोठी बातमी. बघा, फेब्रुवारी प्लस मार्चचे पैसे आजच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्या संदर्भाची सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थेट 3,000 रुपये, बघा थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर महाराष्ट्रातील माझ्या सर्व माता भगिनींना मी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 3 मार्चची सर्वात मोठी खुशखबर, 3 मार्चची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी अपडेट. बघा, फेब्रुवारी प्लस मार्चचा हप्ता आजच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि 3,000 रुपये तुम्हाला थेट जमा होणार आहे. बघा, फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. आतापर्यंत 7 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. जानेवारीपर्यंतचे 7 हप्ते सर्व महिलांना मिळालेले आहेत का? जानेवारीपर्यंतचे 7 हप्ते सर्व महिलांना मिळालेले आहेत. वाटप झालेले आहेत 7 हप्ते. आता फक्त 8वा आणि 9वा हप्ता राहिलेला आहे. मार्च महिना सुरू झाला आहे, त्यामुळे आता 9वा हप्ता. तर बघा, 8वा हप्ता आणि 9व्या हप्त्याचे पैसे थेट एकत्र तुम्हाला देण्याचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पुरावा तुमच्यासमोर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळालेली आहे. बघा, 7 हप्ते, आतापर्यंत 7 हप्ते वाटप केलेले सरकारने. 7 हप्त्यांचे 10,500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का? 10,500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का? ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. सर्व महिलांना 10,500 रुपये मिळालेले आहेत का? ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तर पहा, फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. आतापर्यंत फेब्रुवारीचे जे 1,500 ते अजून मिळालेले नाही, म्हणजेच 7 हप्ते वाटप झालेत. 8वा हप्ता अजून सरकारने वाटप केलेला नाही आहे. बघा, 8वा हप्ता जो आहे तो सरकारने अजून वाटप केलेला नाही आहे. तर फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नाही. तर त्या संदर्भाची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. 8व्या हप्ता आणि 9व्या हप्त्याच्या संदर्भाची सर्वात मोठी बातमी आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. लगेच संपूर्ण माहिती पाहूया. त्या अगोदर सर्वात मोठी खुशखबर, बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे, म्हणजे सुरू पण झालेलं आहे. सुरू होत असून रविवारच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यातील लोककल्याणकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर ताण असला तरी कोणतीही योजना बंद केली जाणार नाही. पहा, काय म्हटलेलं आहे, कोणतीही योजना बंद केली जाणार नाही. मग त्यामध्ये आपण पाहिलं तर अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजना, नंतर आपण शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी वीज माफीची योजना, अशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत त्या कोणतीही योजना बंद केली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही रविवारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दिली. त्यांनी यावेळी हेही स्पष्ट केले की माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कोणतीही कल्याणकारी योजना, राज्य सरकार त्यात कोणताही बदल करणार नाही. बघा, लाडकी बहीण योजना असेल किंवा कोणतीही योजना असेल, यात कोणताही बदल करणार नाही आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सुरू झालेल्या कोणत्याही योजना ज्या त्या थांबवल्या नाहीत किंवा त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेले नाहीत, असंही त्यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केलेलं आहे. बघा, आपण बातम्या पाहिल्या असतील तर ह्या पण त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळालेली आहे. ज्या महिला पात्र आहेत, बघा, 2 गट झालेले आहेत. एक तर पात्र महिला आणि दुसरं म्हणजे अपात्र महिला.
अपात्र महिला किती? 5 ते 9 लाखांच्या दरम्यान अपात्र महिला ही संख्या वाढू शकते. ही संख्या 10 लाख 15 लाखांपर्यंत जाऊ शकते. अजूनही तपासणी सुरू आहे. आणि पात्र महिला किती? 2,30,00,000, जवळपास 2,30,00,000 महिला पात्र राहिलेल्या अपात्र महिलांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे. तर अपात्र झालेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत आणि पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत. तर या योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते मिळालेले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. बघा, फेब्रुवारीचे पैसे अजून कुणालाच मिळालेले नाही आहे, बरोबर. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरू आहेत. बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या जे काही पैसे ते तुम्हाला सोबत मिळतील अशा चर्चा आहेत. आता या अगोदर असं कधी झालेलं आहे का तुम्हाला एकत्र 2 हप्ते आलेले आहेत? तर हो, एकत्र 2 हप्ते, 3 हप्ते, 5-5 हप्ते सरकारने एकत्र दिले आहेत. 5-5 हप्ते सरकारने एकत्र दिलेले आहेत महिलांना, लाडक्या बहिणींना. ज्या महिलांचं आधार कार्ड, बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक नव्हतं त्या महिलांना ज्यावेळेस त्यांनी लिंक केलं निवडणुकीनंतर, त्या महिलांना 5-5 हप्त्यांचे पैसे एकत्र दिले. 5 हप्त्यांचे पैसे म्हणजे जर आपण पाहिलं तर 7,500 रुपये महिलांना एकाच वेळी दिलेले आहेत. 7,500 रुपये, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पैसे एकत्र मिळत असतात. त्यामुळे काळजी करायचं नाही. बघा, आता हे 3,000 रुपये तुम्हाला मिळतील का? हो, असं अगोदर झालं होतं का? तर हो, झालं होतं. बघा, जुलैमध्ये अर्ज तुम्ही भरले, त्यानंतर तुम्हाला ऑगस्टमध्ये हप्ता आला होता. बरोबर. ऑगस्टमध्ये हप्ता आला होता, त्यावेळेस पण तुम्हाला 3,000 रुपये दिलेले होते. 3,000 रुपये तुम्हाला दिलेले होते, बरोबर. तर त्याच पद्धतीने यावेळेस पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे की एकत्र तुम्हाला आता 3,000 रुपये मिळतील. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलेले आहे. तर बघा, आता जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री योजनेबाबत त्यांनी भाष्य केलेले आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. तर बघा, फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला एकत्र मिळणार आहे, बरोबर. आता हे फेब्रुवारीचे पैसे जे आहेत, फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे तुम्हाला केव्हा मिळतील? बघा, एक तर तुम्हाला हे पैसे आजच येतील. बघा, आजच तुम्हाला SMS येऊ शकतात, कारण आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आणि आजच या ठिकाणी हा जो काही मुद्दा आहे तो नक्कीच त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये उचलला जाईल. लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून दिलेले नाहीत म्हणून. तर हे जे काही पैसे तुम्हाला आजच पाठवले जाऊ शकतात. आता आजच केव्हा येतील? तर संध्याकाळपासून. बघा, 6 वाजल्यापासून तुम्हाला हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आजच तुम्हाला SMS यायला सुरुवात होऊ शकते. आता ज्या महिलांना SMS येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं SMS आलेले आहेत म्हणून. आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत, ज्यांना येणार नाहीत, त्यांनी पटापट नाही सांगायचं. ज्यांना आलेले नसतील त्यांनी नाही सांगायचं आहे, ठीक आहे. आता पुढे पहा. बघा, पुढची महत्त्वाची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम जी ती महिलांना मिळाली. फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरू आहेत. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 15 फेब्रुवारीला परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3,490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याचे सांगितलं होतं. बघा, स्वतः महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेलं होतं 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलो आहे. आणि येत्या आठवड्यात, बघा, त्यांनी त्याच भाषणात अजितदादा पवार यांनी काय म्हटलं आहे? पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील असं म्हटलं होतं. पण फेब्रुवारी महिना संपला असून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळालेले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याने पैसे मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात. बघा, एकाच वेळी तुम्हाला फेब्रुवारीचे पण पैसे आणि मार्चचे पण पैसे एकाच वेळी तुम्हाला मिळू शकतात अशी चर्चा या ठिकाणी सुरू झाली. त्यामुळे ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. एकाच वेळी तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. दोन्ही महिन्यांचे पैसे मिळाल्यामुळे एकाच वेळी तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, म्हणजेच मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये जे ते मिळू शकतात. बघा, मार्च महिन्यामध्येच तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतात. फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500. अशा पद्धतीने सर्व माता भगिनींना, महिला भगिनींना संपूर्ण माहिती कळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचा आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.